इचलकरंजी सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड. घटनास्थळी नेऊन फिरवल्याने नागरिकांची मोठी गर्दी. दहशत माजवत तरुणांकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोपेड असं एकूण सुमारे 1,22,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी नेऊन फिरवले आणि या कारवाईमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी रुपेश पंडित नरवाडे, राहणार शास्त्री सोसायटी, भोनेमाळ आणि सुमित प्रदीप परीट, राहणार साई मंदिराजवळ कबनूर यांनी पोलिसांनी त्यांना कडेकोट बंदोबस्तात घटनास्थळी इचलकरंजी संशयित रुपेश नरवाडे आणि सुमित परीट यांना घटनास्थळी तपासासाठी फिरवताना शिवाजीनगर पोलीस ठाणे इथे फिरवले. 4 दिवसांपूर्वी ऋतिक जिवाजी कवले, वय वर्ष 25, राहणार लांडे हॉस्पिटलजवळ हे भोनेमाळ येथील आसिफ पठाण यांच्या कार्यालयासमोर थांबले असताना संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल, मोपेडच्या डिकीत ठेवलेली रक्कम तसेच मोपेड घेऊन पोबारा केला. गुन्ह्याचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी संशयित आरोपींना ASC कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू पुतळा, जुने ST स्टँड परिसर तसेच गुन्ह्याशी संबंधित विविध ठिकाणी नेऊन घटनाक्रमाची माहिती घेतली. या दरम्यान गुन्ह्याच्या हालचालींची पडताळणी करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.